मित्रांनो, ही गोष्ट आहे सत्तेची. ही गोष्ट आहे पहिल्या राजकीय परीक्षेची. आणि ही गोष्ट आहे त्या उमेदवाराची ज्यांनी थेट भविष्यातील दिग्गज नेत्याला पहिल्याच निवडणुकीत आव्हान दिलं होतं. आज आपण बोलणार आहोत राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पहिल्या लोकसभा निवडणुकीबद्दल आणि त्या निवडणुकीत त्यांच्या समोर उभ्या राहिलेल्या उमेदवारांबद्दल, प्रतिभा लोखंडे यांच्याबद्दल. मित्रांनो, 1991 साल देश बदलाच्या उंबरठ्यावर होता. राजीव गांधींची हत्या होते. देशभर अस्थिरता, आर्थिक संकटाची चाहूल आणि अशा काळात बारामती लोकसभा मतदारसंघातून एक तरुण नेता मैदानात उतरतो. नाव अजितदादा पवार, ओळख शरद पवारांचे पुतणे. पण ही निवडणूक त्यांची स्वतःची कसोटी होती. बारामती हा किल्ला मानला जात होता, पण किल्ला असला तरी लढाई नसते असं नाही. मित्रांनो, त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून एक उमेदवार उभी राहिली. त्यांचं नाव डॉक्टर प्रतिभा लोखंडे. त्या केवळ राजकीय उमेदवार नव्हत्या, त्या डॉक्टर होत्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून आलेल्या कार्यकर्त्या, विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या. मित्रांनो, त्या काळात बारामती सारखा मजबूत काँग्रेस गडात उभं राहून म्हणजे राजकीय धाडस होतं. पण त्यांनी ते केलं. निकाल काय लागला? मोठ्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झाला. पण प्रश्न असा आहे, पराभव म्हणजे हार असते का, की तो संघर्षाचा सन्मान असतो? 1991 मध्येच एक मोठी राजकीय घटना घडली. अजितदादा पवारांनी लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला, कारण शरद पवारांना राष्ट्रीय राजकारणात भूमिका घ्यायची होती. पोटनिवडणूक जाहीर झाली. यावेळी अनेकांनी विनंती केली, निवडणूक बिनविरोध होऊ द्या. पण डॉक्टर लोखंडे यांनी स्पष्ट भूमिका घेतली, लोकशाहीत निवडणूक हवीच. त्या पुन्हा मैदानात उतरल्या. पुन्हा पराभव झाला. यावेळी मताधिक्य आणखी मोठं, पण त्यांचं नाव बारामतीच्या राजकीय इतिहासात नोंदवलं गेलं. मित्रांनो, इथे एक महत्वाचा भाग आहे. 1991च्या प्रचारादरम्यान काटेवाडी इथं दोन्ही उमेदवार समोरासमोर आले. स्पर्धा होती, पण वैर नव्हतं. अजित पवारांनी त्यांना चहासाठी घरी येण्याचं निमंत्रण दिलं होतं. प्रचार सुरू असल्यामुळे त्यांनी नम्रपणे नकार दिला. पण त्या सांगतात, कमी वयातही त्यांना प्रगल्भपणा जाणवला. त्या काळात आचारसंहिता आज इतकी कडक नव्हती. रात्री उशिरापर्यंत प्रचार चालायचा, पण कटुता नव्हती. कार्यकर्त्यांना स्पष्ट सूचना होत्या, विरोधकांचा आदर करा. 1999 मध्ये त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली. भूमिका ठाम घेतली. पुढे सक्रिय राजकारणातून काही प्रमाणात दूर गेल्या. आता त्या राजकारणापासून दूर आहेत, पण वैद्यकीय सेवेत सक्रिय आहेत. हा संघर्ष केवळ मतांचा नव्हता, हा होता मूल्यांचा. मित्रांनो, अजित पवारांच्या पहिल्या निवडणुकीची ही गोष्ट फक्त विजयाची कथा नाही, या आहे लोकशाहीची कथा, या आहे विरोधकांमधील सभ्यतेची कथा, या आहे राजकीय संस्कारांची कथा. आजच्या राजकारणात जिथे विरोधक म्हणजे शत्रू मानले जातात, तिथे 1991 मध्ये स्पर्धा होती, पण सन्मानही होता. मित्रांनो, आज जर अशी निवडणूक झाली तर वातावरण तसंच राहील का, तुम्हालाही माहित आहे. या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगणं गरजेचं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं मध्यंतरी दुर्दैवी निधन झालं. महाराष्ट्राच्या मातीमध्ये खऱ्या अर्थानं प्रत्येक मराठी माणसाला दुःख त्या क्षणी झालं, कारण अजितदादा पवार हे मातीतून तयार झालेले नेते होते. अजितदादा पवार हे मास लीडर होते आणि म्हणूनच येणारी अनेक वर्ष महाराष्ट्राला अजितदादांची कमी आणि दादांची उणीव ही भासतच राहणार आहे. धन्यवाद.